अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज आपण समुद्रास श्री गुरु दत्तात्रयांनी गुरूंचा मान का दिला इथून सुरुवात करीत आहोत. गंभीरत्व पूर्णपणे निर्मळतयाचे असणे, परीस बालक्षणे समुद्र गुरु गुणे कैसा तो. सदा राहे प्रसन्न वर्तन योगिया समान, आत्मबोधे परिपूर्ण येई गुणे गुरुत्वतयासी. गढुळाने न होय गढुळ, राहे अवघाची निर्मळ, तैसा योगी असा कर्ममळ, शांत निर्मळा लिप्त तो. समुद्र जैसा गंभीर नुल्लंडे आपला तीर, तैसा योगी गंभीर गुरु तीर नुल्लंडे. अनोळखीसी लाटा भय, शिरता खाई ययाचे भय, योगियांचे कृपा थवालय होय ना भलत्यासी. असेल धनवंत समुद्रासी नुल्लंगत, राजा देव मानव जात सीमित तया सामोरी. बुडी मारता हाती रत्ने वेदशास्त्रे नाकळीते, अमर्याद समुद्रा परते करीते मौन बंधनते. प्रवाही जरी नसला तरी पूर्ण तो भरलेला, नाही नाश जन्माला स्वयं पूर्णत्वाला धनी असे. वर्षा काळी सरिता दारुण, तरी तसे बहु जलदान, परी न सीमा उल्लंघुन सागरा समान कोणायसा. ग्रीष्मा काळी सरिता न ओपिती जलाते संप्रती, म्हणून न खेद खंती मर्यादांती जैसी तैसी. गरीबी वा श्रीमंत चित्तासी न खंती, ऐसी योगियाची स्थिती सुख दुःखातीत गा. सागर योगिया जैसा धीर गंभीर उदार तैसा, आलिया याचक रिक्त नखिसा तैसा भरवसायाचा. म्हणून म्या गुरु केला पाहुनी समुद्र गुणाला, अमर्याद शक्तीला वरदावला सकळासी. सज्जन हो, याचा आपण आता अर्थ पाहूया. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. आता समुद्रास गुरु का केले याचा विचार करूया. जो सदैव प्रसन्न राहतो, योग्या समान राहतो, आत्मबोधाने परिपूर्ण असतो, त्यामुळे त्याला आपोआप गुरुत्व लाभते. तो गढुळाने गढुळत नाही, अथवा निर्मळ म्हणून अवघा निर्मळ म्हणून त्याची ख्याती असते. तसा योग्यांचा कर्ममेळ शांत निर्मळ अलिप्त बनवीत असतो. समुद्राप्रमाणे गंभीर मात्र आपली मर्यादा न ओलांडणारा, तसा योगी सुद्धा गंभीर, गुरु मर्यादा तो ओलांडत नाही. अनोळखी लोकांनी समुद्र पाहिला की त्याला त्याच्या लाटाचे भय वाटत असते. तसेच योगाचे कृपा होणे अथवा कृपालय होणे कोणाशी विनाकारण होत नाही. धनवंत असू द्यात, देव असू द्यात, मानव असू द्या, सारे जण समुद्रापुढे नतमस्तक होतात. त्याच्यात बुडी मारताच हाती रत्ने गवसतात. आता तसा योगी वेदशास्त्र संपन्न नसला तरी अमर्याद नक्कीच असतो, किंवा मौन बंधनात तो असतो. तो प्रवाहीही नसतो, पण परिपूर्ण भरलेला असतो.
पावसाळ्यात नद्या भरभरून समुद्राला जलाचे दान करतात, तरीही समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. असा सागरासारखा कोण असेल बरे? तेच. उन्हाळ्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी आटते, तरीही समुद्र आपली पातळी खाली येऊ देत नाही. समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. त्याच्या पुढे गरीब व श्रीमंत असा काहीच भेद नसतो. धीर गंभीर योग्याप्रमाणे गुणगंभीर तो असतो. त्याच्याजवळ आलेल्याचा खिसा कधीच मोकळा राहणार नाही, हाच त्याचा भरवसा आहे. म्हणून दत्तगुरु म्हणतात, मी समुद्र गुरु केला. त्याच्या अमर्याद अपरमित शक्तीला, गुणाला, जो सर्वांना वरदायी असो, अशा समुद्रास याच कारणाने गुरु दत्तात्रयाने गुरुचे स्थान दिले आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.